नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. नॉन ट्रेडिंग कन्सर्न याचा आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहतोय. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर आज आपण 4 पाहतोय आणि या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल अतिशय महत्वाचं आहे आणि या एक्झाम्पल नुसार आपण आज गणित सोडवणार आहोत, एक्झाम्पल सोडवणार आहोत. बघा, या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन दिसते मी त्याचं वाचन करतोय आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी ते एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर हे गणित लिहून घ्या. आता व्हिडिओ बघत असताना व्हिडिओची क्वालिटी, ठीक आहे, व्हिडिओची क्वालिटी ही चांगली ठेवा, मीडियम स्वरूपाची ठेवा, अत्यंत लो स्वरूपाची ठेवू नका किंवा ॲटो ठेवू नका. काय होतंय की युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघत असताना जर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ क्वालिटी ॲटो ठेवली तर त्या ठिकाणी व्हिडिओची क्वालिटी ही चांगली दिसत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जे या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी ही मीडियम किंवा हाय ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आज आपण एक्झाम्पल नंबर 4 बघतोय आणि हे एक्झाम्पल 4 वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला सांगितलंय गिवन बिलो इज द बॅलन्स शीट. काय सांगितलंय की या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेली आहे. तारीख किती आहे? 1 एप्रिल 2010 आणि पुढे रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट सुद्धा दिलेलं आहे. पंकजीचं फॉर द इयर एंडिंग 31/3/2011. बघा, 1 एप्रिलची जर बॅलन्स शीट दिली असेल तर ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे, ओपनिंग बॅलन्स शीट आहे. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कायम बघा 31 मार्चच असतं, म्हणजे 31 मार्च 2011चं आहे. परंतु कोणाचं आहे? समट स्पोर्ट क्लब सोलापूर, समट स्पोर्ट्स क्लब सोलापूर. ठीक आहे, आता या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की प्रिपेअर करा म्हणजे तयार करा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. फॉर द इयर एंडिंग या ठिकाणी त्यांनी फॉर द इयर एंडिंग दिलेलं आहे 31 मार्च 2011चं आहे आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. बघा, बॅलन्स शीट सुद्धा या ठिकाणी त्याच तारखेला म्हणजेच 31/3/2011 या ठिकाणी क्लोज होते. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी बॅलन्स शीट बघतोय. ओपनिंगची बॅलन्स शीट आहे, आपल्याला क्लोजिंगची सुद्धा या ठिकाणी बॅलन्स शीट करायची आहे. या ठिकाणी सांगितले बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2010. तर या ठिकाणी आपण बघतोय की लायबिलिटीज दिलेल्या आहेत. लायबिलिटी किती रुपयांच्या आहेत, काय आहेत, ते सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ठीक आहे, या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड दिलेला आहे, भांडवल दिलेलं आहे, किती रुपये आहे? 4,62,500. कॅपिटल फंड काय आहे? लायबिलिटी आहे, ते आपण लायबिलिटी साईडलाच घेणार आहे. बिल्डिंग फंड सुद्धा आपलं काय आहे? लायबिलिटी आहे. फंड म्हणजे एक प्रकारचं देणं असतं आणि हे देणं आपलं नेहमी लायबिलिटीज मध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर द इयर 2010-11. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 4,500 रुपये चालू वर्षाचे म्हणजे 2010-11 हे आपलं चालू वर्ष आहे आणि याच वर्षाचे 2010-11चे करंट इयरचे या ठिकाणी मागील वर्षी म्हणजे 2009-10ला या ठिकाणी 4,500 रुपये ऍडव्हान्स मध्ये मिळाले होते. ठीक आहे, म्हणजे याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी मी स्टार करतोय. काय करतोय? स्टार. का करणं गरजेचं आहे? कारण की या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिलं असेल, ते सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपण ऍड किंवा लेस करणार आहोत. ठीक आहे, ते बघू आपण नंतर. या ठिकाणी प्लेग्राऊंड दिले, खेळाचं मैदान हे आपलं असेट आहे. त्यानंतर फर्निचर हे सुद्धा आपलं असेट आहे. फर्निचर म्हणजे लाकडी वस्तू. बघा, हे ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपलं काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे असेट. त्यानंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. बघा, स्पोर्ट मटेरियल मी मागच म्हटलं होतं, मटेरियल हा शब्द आला की तो आपलं असेट नाही, हे आपलं असेट नाही तर आपलं काय आहे? आपला हा खर्च आहे. तर ठीक आहे, एक्सपेन्सेसला जाणार आहे, एक्सपेंडिचरला जाणार आहे. त्यानंतर बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट. आता बरेच जण म्हणतील या ठिकाणी बिल्डिंग फंड हा शब्द दिसतोय. अरे बाळांनो, पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. इन्व्हेस्टमेंट हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक. गुंतवणूक हे अतिशय महत्वाचे असते. गुंतवणूक नेहमी आपल्याला येणं आहे आणि गुंतवणूक ही आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हटलं की असेटला जायचे. ठीक आहे, कॅश इन हँड. आता कॅश इन हँड हे ओपनिंगचं आहे, लक्षात ठेवा, महत्वाची बाब असेल. कॅश इन हँड जर 1 एप्रिलचा असेल तर आपण विचारामध्ये घेत नाही.
कॅश ॲट बँक जर हे 1 एप्रिलचं असेल तर आपण विचारामध्ये घेत नाही. ठीक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, ओपनिंग बॅलन्स विचारामध्ये घ्यायचा नसतो. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ठीक आहे. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काहीतरी मागील वर्षाचं होतं आणि हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये आहेत, मागील वर्षाचं काहीतरी येणं होतं. किती रुपये येणं आहे, अजून किती रुपये येणं आहे, 17,000 रुपये मागील वर्षाची येणं आहेत. हे आउटस्टँडिंग आहे, ते आपण बघूया. ठीक आहे. आता पुढील मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे आणि रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2011. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 बाजू आहेत, डेबिट आणि क्रेडिट. आता या ठिकाणी महत्वाचं रिसीट साइड आपल्याला बघायची आहे आणि या रिसीट साइडला मी काय म्हणतो, इन्कम साइड. रिसीट साइड इज इन्कम साइड आणि पेमेंट साइड इज एक्सपेंडिचर साइड. ओके, एक्सपेंडिचर साइड किंवा असेट साइड. ठीक आहे. बघू आपण व्यवस्थितरित्या बघूया. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे मुद्दे लिहून घेतले. आता खालील काय हे रिसिप्टचे मुद्दे आहेत ते आपण 1 बाय 1 बघूया. या ठिकाणी बघा, रिसिप्ट टू बॅलन्स बीडी. आता बीडी विचारामध्ये घेत नाही. ठीक आहे. बीडी विचारामध्ये घेत नाही का, आता एकदा लगेच सांगतो तुम्हाला. कॅश इन हँड किती होतं, 1,700. ठीक आहे. असेटला होतं, येणं होतं, परंतु या ठिकाणी जमा झाले कॅश इन हँड किती रुपये जमा झाले, 1,700. विषय 1,700 वजा 1,700 0. मग हे विचारामध्ये आपण घेत नसतो, लक्षात घेण्याची महत्वाची बाब. त्यानंतर कॅश ॲट बँक किती आहे, 8,400. क्रॉस करा, क्रॉस 8,400. संपला विषय. म्हणजे दोन्हींचाही आपण या ठिकाणी विचार करणार नाही. महत्वाचा या ठिकाणी बाब लिहून घ्या की आपण ओपनिंग बॅलन्सचा या ठिकाणी विचार करत नाही. ओपनिंग बॅलन्सचा या ठिकाणी आपण विचार करत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढील जो घटक आहे तो बघूया आपण, सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन म्हणजे काय की वर्गणी, वार्षिक वर्गणी म्हणतो याला. आणि ही वार्षिक वर्गणी किती आहे, 1,09,000. आता वार्षिक वर्गणी मगाशीच बघितलं, वरती या ठिकाणी सबस्क्रिप्शन आहे, या ठिकाणी सुद्धा सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, स्टार करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सबस्क्रिप्शनला स्टार केलेला आहे आणि आता आपण पुढील लगेच घटक बघतोय, टू ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज म्हणजे काय, प्रवेश शुल्क. मग प्रवेश शुल्क सुद्धा आपला इन्कम आहे. ओके, इन्कम किती रुपयाचा आहे, 6,500चा. पुढे डोनेशन म्हणजे देणगी, देणगी मिळाली, हा सुद्धा आपला फायदा आहे. ठीक आहे. सन्ड्री रिसिप्ट 1,350, हा सुद्धा आपला फायदा आहे. ठीक आहे. त्यानंतर रिसिप्ट म्हणजे पैसे जमा झाले. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड. बघा, व्याज मिळालं, व्याज, इंटरेस्ट म्हणजे व्याज. कशावरचं व्याज, गुंतवणूक केली होती त्याचं व्याज मिळालं, हा सुद्धा आपला इन्कम आहे. आपला काय इन्कम आहे, किती रुपयांचा, 9,000 रुपयांचा. त्यानंतर या ठिकाणी पेमेंट मध्ये जातोय आणि पेमेंट साइड इज एक्सपेंडिचर साइड ऑर असेट साइड. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण लगेच पुढचा घटक बघतोय आणि या ठिकाणी सांगितलंय बाय स्पोर्ट मटेरियल परचेस्ड. आता स्पोर्ट मटेरियल परचेस्ड, लक्षात घेण्यासारखी बाब काय आहे, मटेरियल हा शब्द आलाय. मटेरियल म्हणजेच काय की एक्सपेन्सेस. मटेरियल म्हणजे काय, एक्सपेन्सेस, आपलं असेट नाही. ठीक आहे. स्टेशनरी असेल, मेडिसिन्स असतील किंवा मटेरियल असेल, हे आपले खर्च आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी मांडणार आहे आपण नंतर. तर बघा, या ठिकाणी मटेरियल वरती सुद्धा होतं असेटला आणि या ठिकाणी खालील पण दिलेलं आहे. म्हणजे हे आपलं एक प्रकारचं ऍडजस्टमेंट नाही. ठीक आहे. एक प्रकारची ऍडजस्टमेंट नाही, परंतु एकमेकांमध्ये ऍड करणं गरजेचं आहे. कारण की असेटला किती होतं, 22,000. त्यानंतर आणखी नवीन काहीतरी खरेदी केलं 26,000 रुपयांचं, म्हणजे ह्यांची रक्कम वाढली, मटेरियल वाढलं, हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर सॅलरीज अँड वेजेस, पगार दिला, मजुरी दिली, हा सुद्धा आपला खर्च आहे, 43,500. त्यानंतर ऑफिस रेंट, भाडं, हा सुद्धा आपला खर्च आहे, 63,000 रुपयांचा. त्यानंतर टेलिफोन चार्जेस, चार्जेस म्हणजेच खर्च, किती रुपये, 3,900 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, छपाई खर्च आहे, 2,300 रुपयाचा एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर बाय बॅलन्स सीडी. ओके. या ठिकाणी बघा, सीडी आपण विचारामध्ये घेतो, किती आहे, कॅश इन हँड किती आहे, 6,000. ठीक आहे. विचारामध्ये घेणार आहे कॅश इन हँड, आपली रोख संपत्ती आहे. संपत्ती म्हणलं की असेट साईडला जाते, ते विचार करू आपण. त्यानंतर कॅश ॲट बँक, बँकेमधील पैसे ते आपल्या मालकीचे असतात, आपली संपत्ती आहे.
असेटला. त्यानंतर काही ऍडजस्टमेंट आहे त्या 1 बाय 1 बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 1, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. बघा, मटेरियल हा शब्द लक्षात ठेवा, मटेरियल. ठीक आहे, आणि स्टॉक दिलाय म्हणून तू किती तारखेचा स्टॉक आहे. 1 एप्रिलचा असेल तो ओपनिंगचा आणि 31 मार्चचा असेल तर क्लोजिंगचा. तर 31 मार्च आहे तारीख, म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक किती रुपयांचा आहे? 24,000चा. कशाचा? मटेरियलचा, स्पोर्ट मटेरियल. मी या ठिकाणी डबल स्टार करतोय. वरती सुद्धा या ठिकाणी मटेरियलचा मुद्दा आहे, त्याला सुद्धा मी या ठिकाणी डबल स्टार करतोय. का? ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून. त्यानंतर ऍडमिशन फीज आणि डोनेशन्स, ऍडजस्टमेंट नंबर 2 बघतोय बरं का. ऍडमिशन फीज अँड डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. बघा, या ठिकाणी ऍडमिशन फीज काय झाली? भांडवलामध्ये रूपांतरित झाली. डोनेशन काय झालं? भांडवलामध्ये रूपांतरित झालं. मग हे आपली ऍडजस्टमेंट आहे ऍडमिशन फीची आणि डोनेशनची. दोन्हीलाही स्टार करू आपण. डोनेशनला सुद्धा या ठिकाणी स्टार करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढची ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे की सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लुडेड 17,000. बघा, आताच्या चालू वर्षामध्ये या ठिकाणी काही पैसे इन्क्लूड होते, समाविष्ट होते. किती रुपये इन्क्लूड होते? 17,000 रुपये. कशाचे होते? प्रिव्हियस इयरचे होते, मागील वर्षाचे. या ठिकाणी किती रुपये समाविष्ट आहेत? 17,000 रुपये या ठिकाणी समाविष्ट आहेत. मागील वर्षाचे पैसे आहेत. लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर आपण काय करतो? ऍड का लेस? लेस करतो. लक्षात ठेवा, मागील वर्षाचा आणि पुढील वर्षाची जी काही पैसे असतील, जे काही आपल्या इन्क्लूड असतील आत्ताच्या चालू वर्षामध्ये, ते नेहमी आपण काय करत असतो? लेस करत असतो. काय करत असतो? लेस. पुढे म्हटलेलं आहे अँड ₹5,000 5,000 रुपये फॉर द नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर पुढील वर्षाचे काय? 5,000 रुपये या ठिकाणी इन्क्लूड आहे. ते सुद्धा आपण काय करणार आहे? लेस करणार आहे. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष आणि नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्ष. या दोन्हीही रकमा ज्या काय दिल्या असतील त्या आपण या ठिकाणी वजा करत असतो. त्यानंतर करंट इयर सबस्क्रिप्शन्स. आता करंट इयर म्हणजे चालू वर्ष, अतिशय महत्वाचा भाग. करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आहे? 14,500 रुपयाचं काय आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. ठीक आहे, झालं या सर्व गोष्टी आपल्या. परंतु या ठिकाणी सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शनला या ठिकाणी स्टार करणं गरजेचं आहे. आता मी या ठिकाणी डबल स्टार करतोय. का? कारण की या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि काही घटक होते ते सुद्धा आपल्याला बघायचे होते. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आता आपल्याला गणित सोडवायचं आहे आणि या ठिकाणी मगाशीच म्हटलं होतं की काय करा? प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा. ठीक आहे, या ठिकाणी मी तयार केलेलं आहे आणि हे तयार केलेलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तुम्हाला मी दाखवतोय. ठीक आहे, या ठिकाणी सोल्युशन म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर इन द बुक्स ऑफ, बघा कुणाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी मी हे अकाउंटिंग करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी नाव दिले समर्ट स्पोर्ट्स क्लब. या ठिकाणी मी समर्ट स्पोर्ट क्लब लिहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी अकाउंटचं हेडिंग द्यायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यानंतर कधी संपतंय तर सांगितले नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग. कधी वर्ष संपतंय? 31/3/2011. म्हणून फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2011. ठीक आहे, डेबिट आणि क्रेडिट लिहून टाका. डेबिट आणि क्रेडिट. ओके. आता डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय? तर डावी बाजू ही क्रेडिट बाजू असते, डावी बाजू ही डेबिट बाजू असते आणि उजवी बाजू ही क्रेडिट बाजू असते. ठीक आहे, तर डेबिट साईडला या ठिकाणी बघतोय 3 कॉलम करायचे. एक्सपेंडिचरचा, अमाऊंट रुपीजचा. त्यानंतर क्रेडिट साईडला आपण गेलो आणि या ठिकाणी इन्कम, अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज असे 3 कॉलम या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. ठीक आहे, 10 ते 12 ओळींचे हे तयार करायचे. त्यानंतर बॅलन्स शीट या ठिकाणी मी तयार केलेली आहे. आणि बॅलन्स शीट का तयार केली? कारण की या ठिकाणी सांगितलं अँड द बॅलन्स शीट तयार करा. बॅलन्स शीट किती तारखेला आहे? ऍज ऑन सेम तारीखवरचीच घ्यायची, 31 मार्च 2011. याला सुद्धा या ठिकाणी डावी बाजू असते आणि उजवी बाजू असते, पण डेबिट म्हणत नाही आणि क्रेडिट म्हणत नाही. तर या ठिकाणी लायबिलिटीज बाजू आणि असेट बाजू म्हणतो आपण याला. ठीक आहे, आता लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट अमाऊंट रुपीज.
10 ते 12 ओळींचं हे सुद्धा आपला अकाउंट असणार आहे. सगळ्यांनी तयार करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही तयार करून घ्या. तयार झालं की व्हिडिओ पुन्हा रिझ्यूम करा, प्ले करा. ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 घटक बघूया. पहिला पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे कॅपिटल फंड. आता लायबिलिटी साईडनं आपण जाऊ, व्यवस्थित जाऊ. ठीक आहे, लायबिलिटीला काय दिलंय, कॅपिटल फंड किती आहे, 4,62,500. 4,62,500 हे आपलं कॅपिटल आहे. लक्षात ठेवा, कॅपिटल फंड किंवा फंड हा शब्द आला तर लक्षात ठेवा, फंड म्हणजे काय, देणं, आणि कॅपिटल नेहमी आपण देणं असतो. देणं म्हणजेच काय, लायबिलिटीज. लक्षात ठेवा, लायबिलिटीला आपण काय काय घेतो, देणं, भांडवल आणि कर्ज. ठीक आहे, असे काही मुद्दे आहेत ते आपण घेतो. असेटला कोणते मुद्दे घेतो, तर संपत्ती असेल म्हणजे त्याला मालमत्ता आपण म्हणत असतो, किंवा या ठिकाणी येणं म्हणतो आपण त्याला, येणं या ठिकाणी आपण दाखवत असतो. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिला पॉईंट कोणता सांगितलाय, कॅपिटल फंड. मग ह्या कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नेहमी कॅपिटल फंडची रक्कम लिहिताना, कॅपिटल फंडची रक्कम लिहित असताना इनर कॉलमला रक्कम लिहायची 4,62,500. 4,62,500 रक्कम नेहमी इनर कॉलमला लिहायची असते. ठीक आहे, हा मुद्दा माझा संपला. मी या ठिकाणी टिकमार्क करतो. तुम्ही बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवत असताना या ठिकाणी टिकमार करायची नाही. प्रश्नपत्रिकेवरती, क्वेश्चन पेपरवरती या ठिकाणी टिकमार करू नये, लक्षात ठेवा. ओके, छोटीशी पेन्सिलनं या ठिकाणी टिकमार केली तरी चालू शकते. ओके, आता या ठिकाणी कॅपिटल फंड झाला. पुढे आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड हे सुद्धा आपलं देणं आहे. आणि देणं म्हणलं की या ठिकाणी आपण लायबिलिटी साईडला जातो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परंतु या ठिकाणी 4 ओळी सोडायच्या आहेत आणि 4 ओळी सोडून या ठिकाणी तुम्ही लिहू शकता बिल्डिंग फंड. 4 ओळी नेहमी सोडायच्या. का, कॅपिटल फंड मध्ये काहीतरी ऍड होत असतं आणि काहीतरी लेस होत असतं, हे आपण नंतर पाहूया. बिल्डिंग फंड रक्कम बघा, रक्कम किती आहे, 2,50,000 लिहून टाका. 2,50,000 आउटरला रक्कम. कॅपिटलची रक्कम लिहिली इनरला, म्हणून तुम्ही याची पण रक्कम इनरला लिहाल, तसं चालत नाही बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड हा घटक जरा आपण नंतर पाहणार आहोत. कधी, ज्यावेळी सबस्क्रिप्शन हा घटक येईल त्यावेळी आपण हा घटक पाहणार आहोत. ठीक आहे, सबस्क्रिप्शन ज्यावेळी घटक येईल त्यावेळी आपण हा घटक पाहूया. ठीक आहे, ओके. ठीक, आपला मुद्दा चालला होता प्लेग्राऊंड. आपला कोणता मुद्दा आहे, प्लेग्राऊंड, खेळाचं मैदान. खेळाचं मैदान हे आपल्या मालकीचं असतं. आपली काय, संपत्ती म्हणजे असेट साईडला जावा. असेट साईडला प्लेग्राऊंड 4 लाख लिहून टाका. लिहिलं का, 4 लाख रुपये. ठीक आहे, काय ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून डायरेक्ट आउटरला. त्यानंतर फर्निचर हे आपलं संपत्ती आहे, कारण की लाकडी वस्तू ही आपली संपत्ती आहे, आपल्या मालकीची आहे. आपली संपत्ती म्हणलं की असेटला जावा. असेटला गेलो, असेटला फर्निचर लिहिलं, किती रुपये, 18,000 रुपये. ठीक आहे, झालं. मी टिकमार करून टाकतो. काय रक्कम आउटरला लिहायची, इनरला लिहायची नाही. इनरला का लिहिली नाही, स्टार केले का आपण, नाही. परत स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. मटेरियल हा शब्द आलाय म्हणजे आपला खर्च आहे. खर्च म्हटलं की जावा एक्सपेंडिचरला, टू स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. इनर कॉलमला लिहायचं, कारण की या ठिकाणी डबल स्टार आहे, 2 घटक आहेत ते बघणार आहे. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल किती रक्कम, 22,000 रुपये. ठीक आहे, आता डबल स्टार आहे म्हटल्यानंतर सरळ काय दिलंय का बघायचं. दिलंय का, स्पोर्ट मटेरियल परचेस दिलंय ना, मटेरियल परचेस केलं, नवीन परचेस केलं. या ठिकाणी 22,000चं शिल्लक होतं. अजून काहीतरी नवीन या ठिकाणी मटेरियल परचेस केलं म्हणजे वाढलं की आपण नेहमी काय करतो, ऍड करतो. आता लक्षात घेण्याची बाब काय आहे, काही जण गंड असतात, त्यांना काही कळत नाही. बघा, मटेरियल दिलंय असेट साईडला, सरळ खालील बाजूस काय दिलंय का बघायचं. दिलंय ना, दिलंय म्हटल्यानंतर आपण काय करतो, ऍड करतो. समजा या ठिकाणी रिसीट साईडला दिलं असतं तर काय केलं असतं, लेस केलं असतं. काय केलं असतं, लेस केलं असतं. समजा लायबिलिटी साईडला मुद्दा आहे आणि पेमेंट साईडला दिलंय, काय करणार, लेस करणार. समजा लायबिलिटी साईडला मुद्दा आहे आणि रिसीटला दिलंय, काय करणार, ऍड करणार. हे गंड मुलांसाठी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग हे आपलं जे स्पोर्ट मटेरियल आहे, परचेस केलेलं आहे, काय करायचे, ऍड करायचे. करा ऍड. परचेसेस 26,000 रुपये इनरलाच लिहायची आणि बेरीज करा. किती रुपये, 48,000 रुपये. किती रुपये, 48,000 रुपये. ठीक आहे,
लिहिलं 48,000 रुपये झालं आपलं. हे दोन्ही मुद्दे संपले आपले. आता डबल स्टार केलंय म्हटल्यानंतर काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. बघा ऍडजस्टमेंट नंबर 1, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल इन हँड किती तारखेला? 31/3/2011. स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल इन हँड 31 मार्च 2011 किती रुपये? 24,000 रुपये. म्हणजे स्पोर्ट मटेरियल दिलेलं आहे, क्लोजिंगचं आहे किती रुपयाचं? 24,000 रुपयाचं. क्लोजिंगचं स्टॉक आपण नेहमी काय करतो? लेस करतो. करा लेस क्लोजिंग स्टॉक. रक्कम बघायची इथं किती आहे? 24,000. टिकमार्क करून टाका. 24,000. आता वजाबाकी तर अतिशय साधी सोपी आहे. 48,000 मधून 24,000 गेले, राहिले किती? 24,000. ठीक आहे. आता हे ऍडजस्टमेंट आपण बघितले. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2 म्हणलं तर या ठिकाणी काय केलंय? वजा केले ना. वजा म्हणलं की क्रॉस, वजा म्हणल्यानंतर क्रॉस. ऍडजस्टमेंटचा इफेक्ट करताना वजा केले ना, क्रॉस इफेक्ट. ठीक आहे. किंवा हे असं जर समजत नसेल तर क्लोजिंग स्टॉक नेहमी आपले काय आहे? संपत्ती आहे. जी काय शिल्लक राहते, क्लोजिंग स्टॉक जो असतो तो आपल्या काय असते? संपत्ती असते. संपत्ती म्हणले की असेटला जावा. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. रक्कम डायरेक्ट आउटरला किती रुपये लिहिणार आहे आपण? या ठिकाणी 24,000 रुपये. ठीक आहे. मुद्दा झाला, ऍडजस्टमेंट झाली, हा पण मुद्दा झाला. त्यानंतर काय दिलंय? बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे संपत्ती किंवा येणं म्हणजेच असेट आहे. जावा असेट साईडला. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट. रक्कम किती आहे? 2,50,000. लिहून टाका आउटरला. 2,50,000. ठीक आहे, लिहून टाकलं. बरेच जण म्हणतील की या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड दिलंय. अरे बाळांनो, इंटरेस्ट आहे. ते इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट आहे, हा आपला इन्कम आहे. त्यामुळे आपण ऍड करत नाही, लेस करत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा सुद्धा मुद्दा आपला संपला. त्यानंतर कॅश इन हँड. ओपनिंगचा आहे ना बाळांनो, ओपनिंगचा आहे म्हणजे विचारामध्ये घेत नाही. कॅश ॲट बँक ओपनिंगचा आहे ना, विचारामध्ये घेत नाही. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता हे सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शनचा मुद्दा आला की आपण बघू. ठीक आहे. आता या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण आता बघतोय आणि यामध्ये सुरुवात करत असताना आपण पेमेंट साईडने करूया. बघा पहिला मुद्दा झालेला आहे स्पोर्ट मटेरियलचा. दुसरा मुद्दा कोणता आहे? सॅलरीज अँड वेजेस. पगार दिला म्हणजेच काय? मजुरी दिली. आपला खर्च आहे. खर्च म्हटलं की एक्सपेंडिचरला जावा. एक्सपेंडिचरला टू सॅलरीज अँड वेजेस. रक्कम बघा 43,500. स्टार केलंय का नाही? 43,500. आउटरला 43,500. टिक मार्क करून टाका. परत ऑफिस रेंट भाडं दिलं. ऑफिसचं भाडं दिलं किती रुपये? 63,000 रुपये. खर्च आहे आपला. रेंट आपला खर्च आहे. जावा एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च. जावा एक्सपेंडिचरला. टू ऑफिस रेंट रुपीज. आउटरलाच 63,000. का आउटरला? कारण स्टार नाही केलेला आपण. त्यानंतर टेलिफोन चार्जेस. काही टेलिफोनचा खर्च होता. चार्जेस म्हणजे खर्च. जावा खर्चाला मग एक्सपेंडिचरला. टू टेलिफोन चार्जेस. किती रुपये रक्कम आहे? बघा 3,900. लिहून टाका आउटरलाच कारण स्टार नाही केलेलं. 3,900. त्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. छपाईचा खर्च 2,300. छपाईचा खर्च म्हटलं की जावा एक्सपेंडिचरला. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी रक्कम बघा. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची रक्कम बघा किती आहे? 2,300. आउटरलाच 2,300. त्यानंतर सीडी विचारामध्ये घेतो. क्लोजिंग बॅलन्स विचारामध्ये घेतो. लक्षात ठेवा. कॅश इन हँड हातामधील रोख पैसे हे आपल्या मालकीचे आहेत. आपली संपत्ती आहे. संपत्ती म्हणजे असेट. जावा असेटला. कॅश इन हँड किती? 6,000. लिहून टाका आउटरला. ऍडजस्टमेंट नाही काय? ठीक आहे.
त्यानंतर कॅश ॲट बँक किती आहे 11,050. कॅश ॲट बँक म्हणजे बँकेमधील शिल्लक पैसे हे आपल्या मालकीचे असतात. आपली संपत्ती आहे, संपत्ती म्हणजे असेट. तेव्हा असेट साईडला कॅश ॲट बँक 11,050 म्हणजे 11,050. ठीक आहे, संपला मुद्दा. आता पेमेंट साईड संपलेली आहे. आता जावा रिसीट साईडला. रिसीट साईडला काय दिलंय, टू बॅलन्स बीडी. बीडी विचारामध्ये घेत नाही, ब्रॉड डाऊन विचारामध्ये घेत नाही, लक्षात ठेवा. हे दोन्हीही पॉईंट आपण विचारामध्ये घेणार नाही. 10,000 पण 1,700 अधिक 8,400 10,000 दिले, लक्षात ठेवा. कन्फ्युजन करून घेऊ नका. म्हणजे विचारामध्ये घेत नाही, बीडी विचारामध्ये घेत नाही. टू सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजेच वर्गणी. वर्गणी मिळाली म्हणतोय मी. रिसीट साईडला आहे म्हणजे मिळाली, रिसीट साईडला आहे म्हणजे मिळाली. मिळाली म्हणजे काय, इन्कम. जावा इन्कम साईडला. इन्कम साईडला गेला की लिहा बाय हा शब्द महत्वाचा आहे. बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन. रक्कम इनर कॉलमला डबल स्टार आहे बाळांनो. 1,09,000 100,900. ठीक आहे, आता बघूया ऍडजस्टमेंट. बघूया ऍडजस्टमेंट पाहूया. आता बरेच जण म्हणतील की या ठिकाणी सरळ पॉईंट दिलाय, ऍड केलं पाहिजे. हो, करणार आहे आपण ऍड. ठीक आहे, ऍड करणार आहे आपण. ठीक आहे, त्यानंतर इकडं क्रॉस दिलाय, वजा केलं पाहिजे, ते पण वजा करणार आहे. ठीक आहे, आपण वजा करणार आहे. परंतु या ठिकाणी सबस्क्रिप्शनची काही ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आहे, ती थोडीशी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लुडेड 17,000 रुपये प्रिव्हियस इयर. बघा, या ठिकाणी सबस्क्रिप्शनचे 3 मुद्दे दिसतात. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर द इयर 2010-11. 2010-11चे म्हणजे आताच्या चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालं होतं. किती रुपये, 4,500. म्हणजे चालू वर्षाचे पैसे हे मागच मिळाले. किती, 4,500 रुपये. ठीक आहे, मग ते आपल्याला ऍड केलं पाहिजे. आणि या ठिकाणी सांगितलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे मागील वर्षी काहीतरी पैसे येणं होतं. किती रुपये येणं होतं, 17,000 रुपये. मग 17,000 रुपये येणं होतं, तेच त्यांनी सांगितलं की सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लुडेड. जे काही 100-900 या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिसते त्यामध्ये इन्क्लूड आहे. काय इन्क्लूड आहे, 17,000 रुपये इन्क्लूड आहेत. कधीचे, मागील वर्षाचे. मग ते सांगितले ना, 17,000 रुपये हे मागील वर्षाचे येणं होतं, ते इथे मिळाले ना. इथे मिळाले म्हटले की एकच इफेक्ट लक्षात ठेवायचा. 17,000ला 17,000 गेले, एकच इफेक्ट करायचे. ऍडजस्टमेंट होती, ऍडजस्टमेंट आहे. बरेच जण म्हणतात ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट केले पाहिजेत, पण ऑलरेडी एक इफेक्ट दिसतोय ना इथं, 17,000चा आहे ना इथं. त्यामुळे आपण या ठिकाणी एकच इफेक्ट करणार आहे, सबस्क्रिप्शन मधून लेस करणार आहे. लगेच लेस करून टाका सबस्क्रिप्शन मधून. लेस लास्ट इयर. लास्ट इयर सबस्क्रिप्शन म्हटलं तरी चालतंय. किती रुपये लास्ट इयरचं आहे सबस्क्रिप्शन, 17,000च. ठीक आहे, खाली ऍडजस्टमेंट मध्ये बघितलं नाही तरी चालते. 17,000चं वजा करून टाका. 17,000चं वजा करून टाका. वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, वजाबाकी करायची आहे. मी या ठिकाणी लगेच वजाबाकी करतो. 100,900 100,900 वजा 17,000 किती येते बाळांनो, 83,900. ठीक आहे, ह्याचा डबल इफेक्ट होणार नाही कारण की ऑलरेडी एक इफेक्ट दिला होता 17,000चा, त्यामुळे आपण करत नाही. हा एक घटक झालाय. पुढे म्हटले बघा ऍडजस्टमेंटच बघायची. अँड ₹5,000 5,000 रुपये फॉर द नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षाचे सुद्धा या ठिकाणी 5,000 रुपये इन्क्लूड आहेत. मागील वर्षाचे आणि पुढील वर्षाचे या ठिकाणी वजा करतो. लेस नेक्स्ट इयर 5,000. वजाबाकी किती तरी चालतं इथं. ठीक आहे, मला तर जागा पुरणार नाही म्हणून त्या ठिकाणी मी तरी सुद्धा करतो या ठिकाणी. चला, 83,900 वजा 5,000 78,900. इनरलाच बरं का, इनरला अजून ऍडजस्टमेंट संपलेलं नाही. 78,900 किती आलं, 78,900. आता हे 5,000 रुपये तुम्हाला इथं कुठे दिसत आहेत का, लायबिलिटीला, असेटला नाही ना. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेत ना 5,000. 5,000 दिलेत म्हटलं तर याच्या ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2. करा दुसरा इफेक्ट, वजा गेले ना, वजाचा इफेक्ट क्रॉस जावा लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन देणार आपण किती रुपये, 5,000 रुपये. ठीक आहे, दुसरा घटक सुद्धा या ठिकाणी संपला.
त्यानंतर फुल स्टॉप आहे इथं बघा, फुल स्टॉप तिसऱ्या घटकाला. करंट इयर सबस्क्रिप्शन, करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती रुपये आहे? 14,500 रुपये. आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करा, ऍड आउटस्टँडिंग किती? 14,500. ऍडजस्टमेंटचे किती पेट होतात? 2. आउटस्टँडिंग ऍड केलंय ना, ऍडचा सरळ इफेक्ट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 14,500. अजून एक मुद्दा राहिला बघा, या ऍडजस्टमेंट संपली, परंतु या ठिकाणी हा घटक आपण घेतला, वजा केला. अजून या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिसतंय, याचं काहीतरी या ठिकाणी राहिलेलं आहे बघा, लायब्ररीला. सरळ मुद्दा आहे ना, सरळ काय करतो? ऍड करतो. मागील वर्षी काहीतरी मिळाले पैसे, मागील वर्षी पैसे मिळाले चालू वर्षाचे, काय केलं पाहिजे? ऍड केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे सबस्क्रिप्शन. ऍड प्रीपेड किती? 4,500. बेरीज करा आणि आउटरला लिहून टाका. 78,900 अधिक 14,500 अधिक 4,500 97,900. 97,900. बघा, तुम्ही मला याचा डबल इफेक्ट करा प्रीपेडचा. नाही करू शकत बाळांनो, हे ऍडजस्टमेंट नाही. ठीक आहे, टिक मार्क होतो झालं म्हणून. सबस्क्रिप्शन पण झालं, ठीक आहे. पुढचा मुद्दा, ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज, ऍडमिशन फीज प्रवेश शुल्क काय मिळाले? प्रवेश शुल्क मिळाला म्हणजेच काय? इन्कम. जावा इन्कम साइडला, बाय ऍडमिशन फीज. रक्कम इनर कॉलमला स्टार केलंय म्हणून 6,500. आता ऍडजस्टमेंट बघायची. ऍडजस्टमेंट नंबर 1 झाली, 3 झाली, आता राहिली 2च. ऍडमिशन फीज दिले ना, अँड डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज, भांडवलामध्ये रूपांतरित झाली. कॅपिटलाइज म्हणजे भांडवलामध्ये रूपांतरित झाली. लेस करून टाका, लेस 100%. का 100% म्हटले की इथे 50% नाही म्हणलेलं, म्हणजे 100%च असणार आहे. कॅपिटलाइज 100% रक्कम 6,500. ऍडमिशन फीज आपण बघितलं 6,500, वजा केल्यानंतर राहिले किती? 0. राहिले किती? 0. आता वजा बाकी केलेले आहे आपण ऍडजस्टमेंटचे. ऍडजस्टमेंटचे किती पेड होतात? 2. करा दुसरा इफेक्ट. भांडवलामध्ये रूपांतरित झाली, कॅपिटलाइज झालं. कॅपिटलाइज म्हणजे भांडवल वाढलं, म्हणजे भांडवल वाढलं की ऍड करणार. ऍडमिशन फीज, ऍडमिशन फीज 6,500. ठीक आहे. पुढचा घटक ऍडमिशन फीज झालं, टिक मार्क. डोनेशन्स, डोनेशन म्हणजे देणगी. देणगी मिळाली, इन्कम. देणगी मिळाली, इन्कम. जावा इन्कम साइडला, बाय डोनेशन. रक्कम इनर कॉलमला 28,000. 28,000 लिहून टाका इनर कॉलमला. ऍडजस्टमेंट बघा, ऍडमिशन फीज अँड डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइज काय करतो? लेस. बघा, कॅपिटलाइज म्हणजे भांडवलामध्ये रूपांतरित झाली. भांडवलामध्ये रूपांतरित झाली म्हणजे आपण काय केलं पाहिजे? लेस 100%. का 100%? सांगितलं का इथं काय? 50%, 20% नाही सांगितलं, म्हणजे 100%. 100% कॅपिटलाइज 28,000 वजा बाकी 0. ठीक आहे. आता ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. करा दुसरा इफेक्ट. दुसरा इफेक्ट म्हणजेच काय की भांडवलामध्ये रूपांतरित झाली म्हणजे भांडवल वाढलं. ऍड डोनेशन रक्कम 28,000. ठीक आहे, झालं डोनेशन. पुढं सन्ड्री रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे पैसे मिळाले, काहीतरी सामान्य या ठिकाणी उत्पन्न आहे आपलं आणि 1,350 रुपये या ठिकाणी मिळाले. म्हणजे इन्कम साइडला मिळाले, म्हणजे की इन्कम साइडला सन्ड्री रिसिप्ट. रक्कम 1,350 आउटरला, कारण की ऍडजस्टमेंट नाही. पुढं टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड. बघा, इंटरेस्ट मिळाला
कशावरचा? गुंतवणुकीवरचा, बिल्डिंग फंडच्या. ठीक आहे. या ठिकाणी इंटरेस्ट हा आपला इन्कम आहे. जावा इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, थोडक्यात लिहितोय मी, इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड. रक्कम किती आहे? 9,000. लिहून टाका 9,000. ठीक आहे. आता मी या ठिकाणी रक्कम लिहिली, ऍडजस्टमेंट नव्हती, डायरेक्ट संपवून टाकलं. आता या ठिकाणी बघू शकता लायबिलिटीज झालं, असेट झालं, पेमेंट झालं आणि रिसीट साईड झाली. ऍडजस्टमेंट 1 2 3 झालं. ठीक आहे. संपलं म्हणलं की पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. बेरीज करायची आपल्याला. आता बेरीज करायच्या म्हटल्यानंतर या ठिकाणी बेरीज करत असताना दोन्हींचीही बेरीज करायची. ठीक आहे. मग आता मी पहिल्यांदा क्रेडिटची बेरीज करतो. आता 97,900 अधिक 1,350 अधिक 9,000 किती बेरीज येते? तर बेरीज माझी किती येते? 1,08,250. बघा क्रेडिटची बेरीज माझी येते 1,08,250. आता डेबिटची करूया आपण. 24,000 अधिक 43,500 अधिक 63,000 अधिक 3,900 अधिक 2,300 बेरीज करूया. बेरीज किती येते बाळांनो? तर बेरीज या ठिकाणी किती येत असेल? तर 1,36,700. 1,36,700. मग यातली डेबिट मोठा आहे का क्रेडिट मोठा आहे? डेबिट मोठा आहे, म्हणून डेबिटला या ठिकाणी मी लिहितो. किती डेबिटची बेरीज आहे? 1,36,700. इकडे सुद्धा लिहायचं 1,36,700. ठीक आहे. आता हे एवढं लिहिल्यानंतर फरक कुठे येणार आहे? क्रेडिट साईडला. कुठे येणार आहे फरक? क्रेडिट साईडला. वजाबाकी करा. वजाबाकी केल्यानंतर किती फरक येतोय? 28,450. किती येतोय? 28,450. कुठल्या साईडला आला? क्रेडिट साईडला आला, म्हणून या ठिकाणी लिहायचं 28,450. आता त्याचा जागा नाही. ठीक आहे. 28,450 लक्षात ठेवा. याला म्हणतो मी बाय क्रेडिट साईडला, इन्कम साईडला फरक लागला की म्हणतो बाय डिफिसिट. DEFICIT डिफिसिट. ठीक आहे. बाय डिफिसिट 28,450. डिफिसिट नेहमी कॅपिटल मधून काय करतो? लेस करतो. काय करतो? लेस. मग या ठिकाणी पहिल्यांदा बेरीज करून घेऊया, नंतर लेस करूया. आता बेरीज करायची आपल्याला. बेरीज 4,62,500 अधिक 6,500 अधिक 28,000. किती बेरीज झाली? 4,97,000. आणि यामधून डिपॉझिट वजा करायचं. डिपॉझिट या ठिकाणी वजा करायचे आहे. डिपॉझिट किती आहे? 28,450. वजा करायचा असतो डिपॉझिट. सरप्लस आला तर ऍड करतो. ठीक आहे. डिपॉझिट आहे म्हणलं तर वजाबाकी करायची. 4,97,000 वजा 28,450. किती येते वजाबाकी? तर 4,68,550. 4,68,550. 4,68,550 अधिक 2,50,000 अधिक 5,000. बेरीज करूया. आणि बेरीज किती येते? बेरीज किती येते? 7,23,000. बघा पुन्हा एकदा करा. 7,23,550. व्यवस्थित करून बघा येते का तेवढीच बेरीज? तेवढीच बेरीज येते का बघा. मी पण चेक करतो. या ठिकाणी बेरीज करतोय. व्यवस्थित बेरीज करून घ्यायची आहे. ठीक आहे. बरोबर आहे. 7,23,550. आता या ठिकाणी तेवढीच बेरीज झाली पाहिजे असेटची. तर करूया. 4 लाख अधिक 18,000 अधिक 2,50,000 अधिक 24,000 अधिक 6,000 प्लस 11,050 प्लस 14,500. किती येत आहे? तर 7,23,550. ओके. 7,23,550 7,23,550 दोन्ही ही रकमा अगदी बरोबर आहेत. म्हणजे आपलं गणित या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. गणित काय चुकलेलं नाही, एकदम बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 4 बघितलेला आहे. अजून काही 2 एक्झाम्पल आपण बघणार आहे.
आणि तुमचं या ठिकाणी नॉन ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे या ठिकाणी क्लिअर करून घेतलं जाईल. ठीक आहे, सर्वच्या सर्व गणिते तुम्हाला समजली असतील. काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारा. थँक्यू. व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभारी आहे.